नमस्कार शेतकरी बांधवांनो, कसे आहात? पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत घरच्या घरी हळद कशी तयार करायची, ती बी एकदम सोप्या पद्धतीनं. त्यासाठी आपण आईकडून जाणून घेणार आहोत घरच्या घरी हळद कशी तयार करायची. तर आई, आता आपण सुरुवातीला समजा हे कंद कुठून आणायचे, मार्केटून आणायचे का शेतातून आणायचे? नाही, आपल्या शेतात लाईल राहते, त्याच्यातून आणायचे कंद, चांगले निर्मळ करायचे आणि खिसणीला खिसायचे आणि ते उकडायला टाकायचे. म्हणजे आपण समजा चांगले शेतातून आणले आपण हा, हा. 4-5 किलो जे 4-5 किलो आणायचे, आणि त्याला चांगलं धुवून काढायचं. धुवून काढायचे, मग खिसायचे आणि आपलं उकळी येऊ द्यायची पाण्याला, त्याच्यात टाकून द्यायचे, उपसायचे, वळू घालायचे. मग त्याला पाण्यात हा, हा. समजा चांगलं उकळी वाळून द्यायचं, हा. त्याला उकडू द्यायचं, चांगलं उकडू द्यायचे, मग खिसायचे. किसून अशी चक्ती करत त्याची. हा, हे अशी हे अशी बारीक चक्ती हा, करून घ्यायची. बारीक चकत्या करायचे, वळू घालायचे. नंतर आता हे आपण इथं वाळू घातले आहे, हा, तर याला किती दिवस वाळू द्यायचे? ती 3-4 रोज, 4-5 रोज वाळली चालली तिची. 4-5 दिवस वाळू द्यायची. हा, आणि छोट्या गिरणे काढून घ्यायची, छोट्या गिरणीतून काढून घ्यायची. 5 किलोला समजा ती 2.5 किलो घटती, 2.5 किलो आपल्याला हळद होती. हा, समजा आपण जर ओले कंद आणले 5 किलो, हा. त्याला 2.5 किलो आपला हळद भेटते. हळद होती आपली 2.5 किलो, त्याची मग ती 2.5 किलो घटती ना. हा हा. हा, 2.5 किलो घटती. तर ही हळद तुम्हाला दुकानातली हळद चांगली वाटते की हळद चांगली वाटते? ही चांगली राहते आपल्याला खायला. ही हळद दुकानातली हळदीमध्ये कसं काही बिन राहतं, त्याच्यामध्ये कसं बिन राहतं, आपण थोडं पाहायला राहतो म्हणा, हा. पण आपल्या शेतातलं आहे, हा. आपला माल आपल्याला चांगलाच वाटतो. हा, म्हणजे हा. 100% आपली खात्रीची हा. हळद राहते. हा, हा. आणि ती जी आपण दुकानातून मार्केटून आणतो, मार्केटून तिच्यामध्ये कलर राहतो. कलर राहतो. हा, काही बिन ते जसं हा. हिशोबात द्यायच्या. त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्यानं काय केलं पाहिजे, हम्म. आपल्या समजा घरच्या घरीच अशी हा, हळद किलो तयार केली. तयार करायची. कोणाकडे असली बी तर घ्यायची, 5-6 किलो घ्यायची, सालाची हळद होऊन जाते. हा, समजा हा. आपल्या वावरात नसली बी तर कोणी शेतकऱ्याकडून हा, घ्यायची कोणाकडे घ्यायची, आपल्याला विकत घ्यायची आणि हा. मस्त त्याची आपलं. त्याची निगा करायची. बरोबर. हा. आजीनं आपल्या या ठिकाणी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं की हळद घरच्या घरी कशी केली जाते. हम्म. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.